नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12 जूनचा हवामानाचा अंदाज हा बघणार आहोत आणि तो अंदाज बघणार आहोत दुपारी 4 वाजेच्या पुढचा. तर कोणत्या भागामध्ये पाऊस आहे, कोणत्या भागात कोरडं वातावरण आहे ते आपण बघणार आहोत. काल आपण जो व्हिडिओ बघितलेला होता तर 11 तारीख म्हणजेच आजची तारीख जी होती तर त्या तारखेमध्ये 11 तारखेचा जो व्हिडिओ होता तर त्या हवामानाच्या अंदाजामध्ये आपल्याला जो आपण परिसर बघतोय आपल्या व्हिडिओमध्ये तर त्यामध्ये कोरडं वातावरण सांगितलेलं होतं आणि 11 तारखेला पूर्णतः जेवढ्या भागांमध्ये आपण सांगितलेलं होतं त्या भागांमध्ये कोरडं वातावरण आपल्याला हे बघायला मिळालेलं आहे. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत नाशिक जिल्ह्यापासून. तर मित्रांनो, बघूया आपण नाशिक जिल्ह्यामध्ये कुठे कुठे आपल्याला पाऊस बघायला हा मिळतोय आणि कोणत्या कोणत्या भागांमध्ये पाऊस आहे ते आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले अगोदर आपण बघूया नाशिक. आता नाशिक मध्ये सुद्धा उद्या म्हणजेच 12 तारखेला 12 जूनला 4 वाजेच्या नंतर कोरडं वातावरण आहे. 5 वाजेला सुद्धा पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला नाशिक मध्ये बघायला मिळतंय. तर आपण 5 ते 6 या दरम्यान आपण पाऊस बघणार आहोत, 4, 5, 6च्या दरम्यान. तर तुम्ही बघू शकता की पेठ पेठ या ठिकाणी सुद्धा हवामान म्हणजे वातावरण पूर्ण कोरडं आहे. घोटी मध्ये सुद्धा, त्याचबरोबर मनमाड या ठिकाणी सुद्धा, मालेगाव, सटाणा, साक्री, नवापूर या ठिकाणी सुद्धा आपण जर बघितलं तर नाशिक भाग हा पूर्णतः कोरडा आहे. तर नाशिक भागातील अजून काही जे गावं आहेत ते आपण बघणार आहोत. तर नाशिक मधील जर बघायला गेलं तर बघू शकता तुम्ही गंगापूर, दुगाव, कोचरगाव, त्याचबरोबर इकडे बघू शकता तुम्ही त्र्यंबक. ठीक आहे. तर या भागांमध्ये जे आहे ना तर या भागांमध्ये आपल्याला पाऊस हा पूर्णपणे कोरडा दिसतोय. नाशिक जिल्हा हा पूर्णपणे आपल्याला कोरडा दिसतोय. इकडे बघू शकता तुम्ही घोटी. तर आहेच, पाऊस नाहीच आहे म्हटलं तरी चालेल. त्याचबरोबर नाशिकचा अजून काही भाग आपण बघणार आहोत. तर आहे ओझर, मोहोळी, जोपूर, दिंडोरी, त्याचबरोबर वणी. ठीक आहे. साकोरे, ओझर, सापुतारा. तर या भागामध्ये जे आहे ना तर हा भाग पूर्णतः हा आपल्याला कोरडा बघायला मिळतोय. तर इकडे जर बघितलं तर पिंपळगाव, बसवंत, सायखेडे, कोठुरे, त्याचबरोबर नैताळे, भेंडाळी, निफाड, विंचूर, लासलगाव, हिरापूर, परसूल, चांदवड, त्याचबरोबर देवगाव, ठीक आहे, निमगाव, सिन्नर जर बघितला तुम्ही तर बघू शकता की मुसळगाव, सिन्नर, दुबेर, त्याचबरोबर नांदूर, शिंगोटे, गुलेवाडी, संगमनेर, धांदरफळ, त्याचबरोबर जोडवे. तर या ठिकाणी आपल्याला नाशिक जिल्हा म्हणजे वावी. तर नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला पूर्णपणे वातावरण हे कोरडं बघायला मिळतंय. आपण नाशिक जिल्ह्यातील जेवढेही भाग बघितलेत आपण तर नाशिक भागातील सगळेच गावं जे आहेत तर ते पूर्णपणे आपल्याला कोरडे बघायला मिळत आहे. तर आता आपण बघणार आहोत अहिल्यानगर. तर मित्रांनो, अहिल्यानगर या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊसही अहिल्यानगर मध्ये पडू शकतो. पण अहिल्यानगर मधील कोणत्या कोणत्या भागामध्ये पाऊस पडू शकतो किंवा ढगाळ वातावरण राहू शकतं तर ते आपण बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अहिल्यानगर मधील शेंदी, देवगाव, धनगरवाडी, त्याचबरोबर डेहरे. तर या ठिकाणी जे आपण बघतोय तर हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस म्हणजे बुरबुर वगैरे पडू शकते आणि ढगाळ वातावरण हे नक्कीच राहू शकतं हे आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर नांदूर, तर मित्रांनो अहिल्यानगर मधील अजून काही जे गाव आहेत ते आपण बघणार आहोत. तर इथे बघितलं तर उमरे, डेहरे, राहुरी, जिथे जिथे प्लस आहे चिन्ह दिसतंय तिथे आपण ती गावं बघतोय. तर
कनगर बिके, त्याचबरोबर खंडाळ बिके, उंबरे, प्रगती जनरल स्टोअर्स म्हणजे सोनई मधील, गोंडेगाव, सांगवी, परत मैल चिंचोरा, त्याचबरोबर मांजरी, पाचेगाव, टाकळी भान, खोकर, श्रामपूर, ब्राह्मणगाव, त्याचबरोबर अजून जर बघितलं तर जळगाव, एकरुखे, मोरेवाडी, राहता, शिर्डी, पोहेगाव खुर्द, त्याचबरोबर चांगदेवनगर, जळगाव, चांगदेवनगर, जाफराबाद, भोर, भोजडे, आपेगाव, त्याचबरोबर अंदरसूल, बोलकी, कोपरगाव, सोनारी, सांगवी, शहाजापूर, येवला हा नाशिक जिल्ह्यामध्ये आला. तर येवल्यामध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर थोडंसं ढगाळ वातावरण ही येवल्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. नगरसूल, कुसमडी, अंकई या ठिकाणी सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस, पाटोदा नाशिक जिल्ह्यातील, तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. मनमाड, हर्सुल, हिसावळ हे नांदगाव भागामध्ये आलं. नांदगाव मध्ये सुद्धा जर बघितलं आपण तर हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो. तर त्याचबरोबर आता आपण बघितलंय नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा. तर आता बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्हा. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं, ओहर, त्याचबरोबर शेंद्रा, कणकोरा, तुम्ही बघू शकता लहा, पिसोर. तर छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा देवळी, तर छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो. तर आता आपण बघणार आहोत पुण्याचा काही भाग. तर पुणे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पुण्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर कोरडं वातावरण बघायला मिळतंय. पूर्णपणे कोरडं वातावरण हे आपल्याला बघायला मिळतंय. तर त्याचबरोबर आपण त्यातील काही गावं बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता सासवड, जेजुरी, वाघोळी, तुळापूर, पुणे पुणे म्हणजे पिंपरी चिंचवड या ठिकाणी सुद्धा पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर इंदुरी, चाकण, खेड, तसेच मनसर मध्ये सुद्धा जुन्नर, पारेगाव. तर या भागामध्ये सुद्धा म्हणजे पुण्यामध्ये, नाशिकमध्ये सुद्धा कोरडं वातावरण हे आपल्याला बघायला मिळतंय. तर मित्रांनो, आपण 12 तारखेला संध्याकाळी 4 वाजेच्या नंतर हवामान हे पूर्णतः कोरडं राहणार आहे आणि काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील आणि काही भागांमध्ये आपल्याला मी जे व्हिडिओमध्ये सांगितलंय तुम्हाला की ज्या भागांमध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो. तर मित्रांनो, आज 12 तारीख उजेडलेली आहे, पण तरीही आपल्या पहिल्या पावसाचं आगमन अजून नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा काही भागमध्ये झालेला थोडासा नॉर्मल झालेला आहे. पण पेरणी इतका पाऊस हा शेतकऱ्यांना झालेला नाहीये. आपल्या शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पेरणी इतका पाऊस आपल्याला झालेला बघायला मिळत नाहीये. तर हळूहळू शेतकऱ्यांची याबाबतची चिंता ही नक्कीच वाढत जाणार आहे. तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या भागातून बघताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुमच्या भागामध्ये पाऊस आहे की नाही, कसं वातावरण आहे हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर रोजचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.